इकडे बघ त्यांची मूर्ती बघा काय भारी वाटते। गुड मॉर्निंग। आता आपण ऑफिसला जातोय आणि संकेतला घेणार आहे आणि सरांकडे जाणार कारण चावी त्यांच्याकडून घेणार आणि काय बहादूर काय फोन नाही उचलत आहे पण त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे जाऊन डुप्लिकेट चावी ती घेणार आहे। आपण भेटू तुम्हाला सेटअपवरती। आपण चाललो आता आणि एका संकेत उभा असणार आहे पुढं। संकेतला घ्यायचं आहे आणि काय सरांच्या घरी जायचं आहे कारण त्यांचा काय कॉल आलेला आपल्याला। संकेत इथं उभा आहे त्याला घ्यायचं आणि सरांकडे जायचं आहे तर त्यांचा कॉल आलेला आपल्याला ती चावी पण घ्यायला येतो। बहादूरनं आला आहे। बस आहे लवकर बस। त्यांनी फोन उचललेला काय आता याच्या घरी जावा चावी घे। तुला बोललेलं ना जी वॅगन दिसलेली मला। ती जी वॅगन मला इथं दिसली इथं होती इथं उभी होती। त्याच टायमाला गोप्रो असता तर त्याच्या मारायला हे आपण पोचलोय टाटा हॉस्पिटलच्या इथं पोचलो। हवालदार आहे रे। हवालदार लोक उभे आहेत इथं भाई। टाकू का इकडून गाडी? इकडं हवालदार उभे आहेत आपली नाही RC बुक नाही PUC नाही। आपण जाऊ इकडून निघून। इकडून पण एक रस्ता आहे आणि काय जर आपलं ते पूर्ण असतं ना RC बुक मग काय घाबरायचं कारण नव्हतं। ते वाजले किती? आपण इथून जायचं मोठे सर खाली यायचे भाई बघायचे आपल्याला। मला गाडी वागवायला लागेल मला तर आपण पोचलो इथं त्यांचं घर आहे। तर आपण ऑफिसच्या इथं पोचलो आहे एका मागच्या गल्लीच्या इथे। काही सरांकडून चावी घेतलेली आणि आता निघालेलो तिथून आपण। यांची काय मध्येच गाडी बिघडली आणि बहादूर फोन नाही उचलत आहे। आता ते तिथं त्यांच्याकडे चावी नाही ते आता ते तिथं बाहेर बसले असतील तर बघू दाखवतो तुम्हाला। हे इथं 3 बांबू नव्हते आधी आता लावलेत। स्पीड ब्रेकर लय डेंजर आहे इथं। बाहेर तर कोणच नाही। आता दुसराच भलता माणूस बसला बाहेर कोण नाही। पोचलोय आणि बहादूर पण नाही आलाय आणि साईराज पण नाही आलाय। साईराजच्या तर लय सुट्ट्या झाल्या लाईनीत। आणि बघा संकेत इथे जरा हे भरतोय माल काय ते सॅम्पल नेलेली ना बहादूरनी ऑर्डरसाठी ते भरतोय आणि अलग केले ते गँगअप नावाचे गँगअप ब्रँडचे आणि हॉरिझॉन ब्रँडचे। मग तो माल आपल्याकडे नाही पण आपल्याकडे माल आहे त्याचे सॅम्पल घेऊन गेलाय संजय भाई। हे ओले राहणार इथं वरती। देवपूजा पण बाकी आहे करायची ते सर आल्यावर करणार। गावावरनं आलाय आणि आता बसलाय कसा आरामात कारण कोण नाही तर
आणि हा मला बोलतोय आपण दुसरं काम बघू. मी याला काय बोललो, काम धंद्यामध्ये एवढं काय राहिले, आज काम आहे तर उद्या नाही. तू सकाळी येणार, काम करणार, रात्री घरी जाणार. काम धंदा सोड, आयुष्याची मजा कर, चांगला फिर बीर खा. या काम धंद्यात काय ना राहिले, काय ना या काम धंद्यात भाई. खरं बोलतोय. सकाळी उठणार, शाळा करणार 15वी पर्यंत, 15 वयपर्यंत, नंतरला काम धंदा करणार, नंतर लग्न करणार, पोरं करणार, नंतर म्हातारपण आणि मग मारणार. चांगला सुट्ट्या बिट्ट्या मार, फिरायचं विरायचं एकदम. काय म्हणणं आहे तुझं याच्यावरती? माणसाने फिरलं पाहिजे का नाही फिरलं पाहिजे? मग चल जाऊ. आता आमचा प्लॅन चालला रायगडला जायचा. बाबाचा फोन आलेला मला, त्याला सांगून ठेव 6 तारीखला जायचंय. आणि आलेला फोन, खरं आलेला. कधीच जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यात असतं ना 6 तारीखला काहीतरी महाराजांचं रायगडला. तेव्हा लय गर्दी असते, तेव्हा जायचंय. मग बोल, जायचंय का नाही जायचंय? जायचंय का नाही जायचंय? का हा अजून 2 महिने बाकी आहेत. बोल लवकर. काय जायचं का नाही जायचंय? मग तिथं राहायचं घर तुझंच आहे ना. हा मग हा मग तेव्हाच जायचंय. बाबा बोला, त्याला सांगून ठेव बोलतो. खोटं वाटतं फोन करून विचार. गोडाऊन मध्ये आलेलो, इथं काय माल पॅक करायला सांगितलं निलेश भाईनी. हे बघा डिटेल लिहिले, बिल बनवून टाकलाय आणि संकेत आहे पार्सल देतोय. एकदम टाईट. नाही काम बिम काही नाही सोडत आहे मी. हे काय यांचं ऐकू बिकू नका. हे फुकटचे चोचले द्यायचे नुसते. हाच वाटणार आहे काम. काम सोडतोय, कोण काम नाही सोडत आहे. इथं काम धंदा नाही भेटत आणि कुठं काम शोधायचं. आजकालच्या याच्यामध्ये बोलतो ना, हे 2025 चालू आहे. आजकाल त्याच्यामध्ये काम जास्त पण काय भेटत पण नाही. आता तुम्हाला वाटत असेल याचा पगार किती? याचा पगार किती आहे? 11,000. माझा पगार किती आहे? 14,000. काम बिम काय भेटत नाही. तुम्ही त्या कामामध्ये असणार, तेच काम पकडून धरा. तर तुम्हाला भेटलं तर मग चांगली गोष्ट आहे. तिथं करतायत तिथंच राहावा बस. पुढं आलोय जेवायला. हे बघा सोयाबीनची भाजी आणली मी, बाजरीची भाकर आणि मठाची भाजी आहे, संकेतने दिली. आता तुम्ही बोलत असाल ही भाजी बाजूला कोणला काढले, कारण दोघच जण. ही भाजी आणि खाली पाडलेली आहे. आता तुम्हाला दिसत असं इथं पडलेली, ही आणि उचलून वरती ठेवली आहे. एक काम धड नाही जमत याला, एक काम नाही जमत धड. वरती आलोय बघा, वरच्या गाल्यात आलोय. इथं ऑफिसच्या वरचा गाला, इथं एका पार्टीचा माल आहे ना, तो काढायचा आहे. आणि संकेतला बोलीला काय मागून जाऊन फॅन आणतोय. फॅन आणून लावलाय त्यांनी इथं. त्या पार्टीचा माल काढणार, तो मला देणार आणि मी इथं लावणार. इथं मी लावणार तो माल. दे बडाबड माल काढून झालाय बघा. त्याचं सॅम्पल पॅक करायचे ते, आणि इथं मी ठेवलंय. आणि आता जाऊया मागं माल काढायला. आलं गोडांमध्ये माल काढायला. हे फोनवर काय बोलतो, माल काढचल पटापट. मोबाईल मध्ये फोटोज बघतोय. बोल दे पटकन. काय वरती नाही ना कॉपर स्टोन, नाही तर मग खाली आहे ना कॉपर स्टोन. साईज बघून दे. त्याला मोठी साईज नको, छोटी साईज पाहिजे. 3-4 नको, साईज पाहिजे ना. माल काढून झाला आता, आणि आम्ही चाललोय पुढं. हे बघा या साईडचे एक आहे, सॅम्पल पॅक करायचे ना ते ओलेत. आणि हा माल काढलेला आहे. हे चल पुढून काढायचे जरा. पुढून काय आहे त्या प्लेनचे ना, हे बघा या प्लेनचे कलर जरा काढायचे बाकी पुढून. त्या संकेतला काय भेटले नाही. दाखव रुमाल पकडून. माल नाही भेटत आणि मी आल्यावरच माल भेटतो. एक्सेल असेल बघ. हा काय, हा पूर्ण आहे.
हा निघाला मीडियमचा डबल पूर्ण. याच्यात काय सॅम्पल पॅक तिकडे नीट कशात तिथं आहे काय. माग किती काढले इथं तर 2 दिले मला. हा काय खाली मीडियम कुठं देतो काढून झालंय सगळं. खाली चला आता खाली जायचे. ऑफिस मध्ये आलोय स्टॉक चेक करायला. हा याच्यात आहे खावाला आहे का. खावाला हा संकेत तिथून सांगतोय मला कशात माल आहे कशात नाही. आणि त्याच्यात आहे बब्बा त्याच्यात नाही तो जाणार इकडं. हा म्हणून तुला बोलतोय मला दाखव तिथं काय काय आहे. हे मग काय मी एक एक दाखवू. हा माग तू तिथून दाखव. तू दाखव तिथून. आपल्याचे सॅम्पल अपडेट केले त्याच्यामध्ये माल आहे. संकेत काय त्याच्यात माल नाही ना म्हणजे सॅम्पल नव्हते इथं त्याचे फोटो काढतोय कारण ते सॅम्पल संजय भाईंकडे आहेत ना म्हणून. आता हे इकडून एवढं सगळं माग आहे माल मागच्या गोडाऊनमध्ये आणि तो माल आहे पण तो अलग ब्रँड आहे तो वापस तो नाही. आता तो घेणार त्याचे फोटो काढून झाल्यावर. बघा तिला माल काढलाय म्हणजे सॅम्पल अपडेट केले ते आणि मागं जाऊन अपडेट करायचे गोडाऊनमध्ये. संकेत तर बरं वैतागला. आणि संकेतच्या बाजूला बघा काय आपलं हेल्मेट काय भारी वाटतंय सेटअप केलेलं. अबे क्या बे हेल्मेट को मारेगा तू मारेगा. तुम्ही कमेंट करा आपण याची सगळी दाढी काढून टाकू. हो सॉरी त्याला दाढी काढायचा प्रश्नच नाही. आपण गोडाऊन मध्ये सॅम्पल. एक मिनिट थांब. त्या ब्ल्यूचा सॅम्पल दे. अब याचा ब्ल्यू दे आणि याचा पण ब्ल्यू दे. माल आहे ना तिथं दे. जा लवकर. नाकाला काय गावी गेला तर काय डेंगू मच्छर चावलाय काय तुला का मधमाशी चावली आहे. साईज बघून दे. आणि तो हातात काय आहे. सॅम्पल झाले एवढे सगळे. ते सगळे सॅम्पल घडी मारायचे नंतरला मग पुढचे घडी मारणार. सॅम्पल घडी मारतोय संकेत आणि हे मारून झालं ना मग आम्ही जाणार आहे पुढं. ते पुढचे सॅम्पल सेट आहेत ना ते घडी मारणार. आणि एक पार्सल आहे हटकेचा. मी काही गावी होतो ना तर यांनी माल काढलेला त्याचा पॅक करायचा आहे. आणि मी याला काय बोललो याला इथं 11,000 पेमेंट आहे. मी याला बोललो माझ्यासोबत राहा बरे तुझं 11,000 पेमेंट आहे आज. उद्या माझ्यासोबत राहशील तर जास्त पगार भेटेन तुला. बरोबर आहे का नाही. जास्त पगार भेटणार आणि तुला जास्त पगार मी देणार. तू थोडी शेट आहे. मी देणार तुला जास्त पगार. इथं नाही तरी दुसरं काम लावणार. इथं पण याला मीच कामाला लावलंय तर म्हणून डायरेक्ट 11,000 पेमेंट आहे याला. आता पहिला 10,000 पगार होता. मग मी बोललो चांगलं काम करतो असं मग तेव्हा पुढे याला पेमेंट आला 11,000. आता याच्या पुढे पण याला मीच देणार पेमेंट. कोण देणार. कोण नाही मी. ऑफिस मध्ये आलेलो आणि बघा संकेतने पार्सल पॅक केलंय म्हणजे करतोय पॅक शिवतोय. टाईट मार. काय कॉर्नरला एक गाठ मारायला लागते आधी. हे शिकवायला लागते सगळ्यांना. आता खेचन बघा माझ्या साईडला खेच नाही दुसऱ्या साईडला घेतलं ना फाटन दे. इकडं खेच म्हणलं त्या साईडला घेतलं फाटन नाही तर. नंतर हे पार्सल टाकलं जाणार आपण एसके मध्ये. आपण कामावरून सुटलोय आणि सायराच्या इथं चाललोय. तिथं काय छत्रपती शिवाजी महाराजांचं काय वादन आहे ढोल पथक आलेत काय
ते बघायला चाललो आता आपण, ते तुम्हाला दाखवतो. आलो आहे आपला सायराजच्या इथं आलो आहे बघा. इथं फटाक्यांची माळ लावत आहेत आणि तिकडं पथक आहे. हे मागे हे मागे बाबा, इकडं बघ. त्यांची मूर्ती बघा काय भारी वाटते. ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.